20 तारखेला सगळ्यांनी दिल्लीला जायचं आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय मागे हटायचं नाही. कॉक्रोच जनता पार्टीच्या अभिजित दिपके यांनी रणशिंग फुंकलं. देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी संतापाची लाट पसरलेली आहे. पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टी आक्रमक झाली आहे. नीट परीक्षेत झालेल्या गोंधळाचा मुद्दा या कॉक्रोच जनता पार्टीने उचलून धरलेला आहे आणि याच मुद्द्यावरून CJPचे संस्थापक अभिजित दिपके यांच्या उपस्थितीत 6 जून रोजी दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर मोठं आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आणि आज कॉक्रोच जनता पार्टीकडून पुण्यातही आंदोलन केलं जात आहे. दरम्यान अभिजित दिपके यांनी आज पत्रकार परिषद बोलताना मोठ्या वक्तव्यामुळे आता केंद्र सरकार दबाव निर्माण करत होण्याची शक्यता आहे. अभिजित दिपके यांनी आज 11 जून पुण्यात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळीच त्यांनी येत्या 20 जून रोजी दिल्लीत आणखीन मोठे आंदोलन केलं जाईल अशी माहिती दिली. आम्ही सध्या पुण्यात आंदोलन करत आहोत. आमच्यासोबत पुणे विद्यापीठाचे विद्यार्थी आहेत, MPSC UPSCची तयारी करणारे विद्यार्थी आहेत. तर 20 तारखेला सगळ्यांनी दिल्लीला जायचं आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय मागे हटायचं नाही असंही दिपके यांनी म्हटलेलं आहे. दिपके यांनी आजच्या पुण्यातील आंदोलनाबाबत माहिती देताना म्हटले की आज संध्याकाळी शांततापूर्ण आंदोलन होणार आहे. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यासाठी आम्ही आंदोलन करणार आहोत. विश्वंभर चौधरी आणि असीम सरोदे यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. आम्ही शिक्षणाबद्दल आज जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहोत. सोनम वांगचुक देखील आंदोलनात सहभागी होणार आहेत. सर्व विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावं असं आवाहन देखील दिपके यांनी केलेलं आहे. तर पुणे हे शिक्षणाचं माहेरघर आहे. माझ्यासाठी पुणे होम ग्राउंड आहे. यापुढे नागपूरमध्ये जाणार आहे. आम्ही सरकारशी चर्चा करायला तयार आहोत, मात्र ते आमचे अकाउंट बंद करत आहेत. ही कसली पद्धत आहे? आजचं आंदोलन हे जंतर मंतरपेक्षा मोठं होईल हा विश्वास आहे. आम्ही कुठल्या राजकीय पक्षविरोधात नाही, विद्यार्थ्यांसाठी आंदोलन करत आहोत असंही दिपके यांनी स्पष्ट केलं आहे. जसे की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आज संध्याकाळी 4 वाजता पुणे युनिव्हर्सिटी येथे कॉक्रोच जनता पार्टीचे एक शांतीपूर्ण आंदोलन होणार आहे. एज्युकेशन मिनिस्टर धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा मागण्यासाठी. आमच्या या मुवमेंटला आज मला तुम्हाला सगळ्यांना सांगताना खूप आनंद आणि अभिमान होतोय की विश्वंभर सर आणि असीम सर यासारखे दिग्गज जे सोशल ऍक्टिव्हिस्ट आहेत तेही आमच्या मुवमेंटला पाठिंबा देत आहेत. मी विश्वंभर सर आणि असीम सरांचं खास धन्यवाद करतो आज आल्याबद्दल. आणि मला पूर्ण गॅरंटी आहे की या दोघांच्या सपोर्टमुळे आमची मुवमेंट अजून स्ट्रॉंग होईल. आणि सोबतच आज संध्याकाळी आम्ही जे आंदोलन करणार आहे त्याच्यात आम्ही आमचा एज्युकेशनचा मॅनिफेस्टो रिलीज करणार आहे. जे काही देशात चालू आहे परीक्षांवर, पेपर फुटीवर आणि काही जे एक्झामचे रिझल्ट आहे काही वर्षांपर्यंत येत नाही, तर त्यावर काय काय केलं जाऊ शकतं याच्यावर आज आम्ही आमचा मॅनिफेस्टो रिलीज करणार आहे. ही सगळ्यात मोठी आजची आमची अनाउन्समेंट असणार आहे. थँक्यू. आता आणि सॉरी अजून एक गोष्ट, सोनम वांगचुक सर हे पण या मुवमेंटला जॉईन होणार आहे आज संध्याकाळी. ते लडाखवरून येणार आहेत अँड ही इज व्हेरी एक्सायटेड टू बी हिअर. आणि पुण्यातले जेवढेही लोक आहेत, स्टुडंट्स आहेत, त्यांनी खास करून यावं, कारण की सोनम वांगचुक पेक्षा मोठा एज्युकेशनिस्ट या देशात तरी दुसरा कोणी नाही. आंदोलन आज करताय विद्यापीठात, दिल्ली नंतर पुणेच का निवडलं, महाराष्ट्रातून पुणे का निवडलं आणि सावित्रीबाई फुले विद्यापीठच का निवडलं, याच्यामध्ये काही वेगळा दृष्टिकोन होता? मला वाटतं की पुणे इज अन एज्युकेशन हब. पुणे हे जे माहेरघर आहे शिक्षणाचं आपल्या महाराष्ट्रात तरी, आणि त्याला ऑक्सफोर्ड ऑफ द ईस्ट सुद्धा म्हणलं जातं. आणि माझ्यासाठी तो पुणे होम ग्राउंड आहे. मी स्वतः पुण्यात राहिलेलो आहे, स्वतः पुण्यात शिकलेलो आहे, त्यामुळं मी पुणे निवडलेलं आहे. आणि फक्त पुणेच नाही, नागपूरलाही मी जाणार आहे, त्याची प्लॅनिंग चालू आहे. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी.